श्रावण महिन्यात चुकूनही शिवलिंगावर या 3 वस्तू अर्पण करू नका। नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत श्रावण महिन्यातील एका फार महत्त्वाच्या विषयावर। श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि शिव उपासनेचा काळ। या महिन्यात अनेकजण महादेवाची पूजा करतात, अभिषेक करतात, फळं अर्पण करतात। पण काही चुका अशा होतात ज्या अनाहूत संकटांना आमंत्रण देतात। विशेषतः काही वस्तू अशा आहेत ज्या चुकूनही शिवलिंगावर अर्पण करू नयेत। आज आपण अशा 3 वस्तूंबद्दल जाणून घेणार आहोत। त्या कोणत्या आहेत, का टाळाव्यात आणि त्याचा परिणाम काय होतो हे समजून घेऊया। ही माहिती पुरातन शास्त्रांवर आधारित आहे। पहिली वस्तू हळद। होय, हळद, जिचा उपयोग देवीच्या पूजेत मोठ्या भक्तिभावाने होतो। पण तीच हळद शिवलिंगावर अर्पण करणं वज्ज मानलं जातं। कारण हळद ही सौंदर्यवर्धक आणि स्त्रीत्वाचं प्रतीक मानली जाते। शिव म्हणजे वैराग्य, संन्यास आणि पुरुषत्वाचं मूर्त स्वरूप। म्हणून हळद शिवपूजेत वज्ज आहे। हळद अर्पण केल्याने घरात मानसिक तणाव, मतभेद आणि आरोग्याच्या समस्या वाढतात। तुमच्या भक्तीचा उलटा परिणाम होतो। म्हणून लक्षात ठेवा, हळद चुकूनही शिवलिंगावर चढवू नका। ही एक शास्त्रीय आणि आध्यात्मिक सूचना आहे। दुसरी वस्तू तुटलेली किंवा नासलेली फळं। अनेकदा भक्त भावनेने पूजा करताना जुनी किंवा खराब फळं अर्पण करतात। हे चुकीचं आहे। देवाला नेहमी शुद्ध, ताजं आणि संपूर्ण अर्पण करावं। विशेषतः महादेवाला, कारण ते त्रिकालदर्शी आहेत आणि त्यांच्या पूजेत सात्विकतेला सर्वोच्च स्थान आहे। तुटलेली फळं म्हणजे अपूर्ण भावना आणि अपवित्र अर्पण। म्हणून घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक नुकसान, आरोग्य बिघाड होऊ शकतो। म्हणून पुन्हा सांगतो, जुनी, सडलेली, तुटलेली फळं शिवलिंगावर अर्पण करू नका। भक्ती ही भावनेसोबत शुद्धतेचीही मागणी करते। तिसरी वस्तू तांदूळ। तांदूळ हे शुभतेचं प्रतीक असलं तरी शिवलिंगावर अनप केलेले, भिजलेले किंवा मिश्रित तांदूळ अर्पण करणं निषिद्ध मानलं जातं। तांदूळ अर्पण करताना ते कोरडे, स्वच्छ आणि अखंड असावेत। पण अनेक वेळा लोक यामध्ये चूक करतात। काहींचे हात ओले असतात, काही चुकून खराब तांदूळ वापरतात। यामुळे पूजेत अशुद्धता येते आणि शिवशक्तीची कृपा मिळण्याऐवजी अडथळे येतात। या कारणामुळे घरात दरिद्री, दंगल आणि अशांती वाढते। म्हणून तांदूळ अर्पण करताना दक्षता आवश्यक आहे। हे शुद्ध मनाने, शुद्ध हाताने आणि योग्य भावनेने अर्पण करा। अशा चुका टाळणं का गरजेचं आहे? श्रावण महिन्यात भगवान शिव अत्यंत जागृत असतात। भक्तांची प्रत्येक कृती, प्रत्येक भावना त्यांनी स्वीकारते। पण चुका केल्यास त्या चुका मोठं दुष्परिणाम देतात। म्हणून भक्ती करताना शुद्धता, संयम आणि ज्ञान आवश्यक आहे। भावनांपेक्षा नियम पाळणे आवश्यक आहे। देव हे केवळ भावाचे भुकेले असतात, पण अर्पणात शुद्धता हवीच। शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे, अशुद्ध वस्तूंनी केलेली पूजा निष्फळ ठरते, मग ती चुकून केली तरीही। म्हणून अशा चुका टाळा आणि आपल्या पूजेला सात्विकता द्या। महत्त्वाच्या टिप्स: शिवपूजेसाठी नेहमी बिल्वपत्र, गंगाजल, दूध, मध आणि साखर वापरा। फुलं नेहमी ताजी आणि सुगंधी असावीत। बेलपत्र 3 पानांनी पूर्ण असावं। शिवलिंगावर कधीही केवळ जलधारा ठेवू नका, त्यात दूध, मध किंवा गंगाजल मिसळा। काळ्या तिळांचा वापर करा, तो पाप निवारक आहे। पंचामृत अर्पण केल्यास अधिक फलदायी असते। पूजेनंतर ओम नमः शिवाय चा जप जरूर करा। पूजेनंतर प्रसाद सर्व कुटुंबाला द्या, याने सकारात्मक ऊर्जा वाढते। घरातील वातावरण सात्विक ठेवा। शिवाच्या कृपेसाठी मनापासून, नियमपूर्वक पूजा करा। एकदा एका भक्ताने श्रावणात भरभरून पूजा केली, पण त्याने अर्धवट सडलेलं फळ शिवलिंगावर चढवलं। त्याच रात्री त्याच्या घरात वाद झाले। 3 दिवसात त्याच्या व्यवसायात मोठं नुकसान झालं। मग त्याने एका गुरुजींना विचारलं। गुरुजी म्हणाले, भक्ती केलीस, पण चूक झाली। त्याने ती चूक सुधारली आणि पुनश्च नव्या नियमांनी पूजा केली। काही आठवड्यांत त्याचं आयुष्य परत सुरळीत झालं।
यावरून एक गोष्ट समजते, भक्ती शुद्ध असेल तर कृपा निश्चित होते. पण चुकांपासून सावध राहा. श्रावण महिना अत्यंत पवित्र असतो. शिवलिंगावर काय अर्पण करावं काय नाही याचं ज्ञान हवं. भक्ती ही आंधळी नसावी, ती जागरूक असावी. म्हणूनच हळद, खराब फळं आणि अशुद्ध तांदूळ टाळा. हे 3 टाळाल तर शिवशक्तीची कृपा नक्की मिळेल. घरात सुख, समाधान आणि सौख्य नांदेल. पूजेला योग्य दिशेने करा आणि फल अनुभवायला मिळेल. तुम्ही भक्त आहात तर योग्य मार्गानेच पूजा करा. अशा माहितीपूर्ण गोष्टी पुढे शेअर करा आणि समाजात योग्य माहिती पोहोचवा. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? अशा आध्यात्मिक आणि शास्त्रीय गोष्टी जाणून घेणं आपल्याला लाभदायक ठरतं. श्रावण महिना म्हणजे संधी आहे आपली भक्ती वाढवण्याची. पण ती अंधश्रद्धा नको, शुद्ध श्रद्धा हवी. म्हणूनच ही माहिती प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोहोचवा. आपल्या छोट्या चुका मोठं नुकसान करू शकतात. म्हणूनच सावध रहा, सजग रहा. देवावर श्रद्धा ठेवा आणि स्वतःही शिका. ही माहिती शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. आपण लवकरच अशाच एका नवीन विषयासह भेटू. तोपर्यंत ध्यानात ठेवा, भक्ती म्हणजे संयम अधिक ज्ञान आणि शिव म्हणजे ज्ञानाचं, शक्तीचं आणि कृपेचं मूर्त स्वरूप. त्यांनीच आपल्याला योग्य दिशा दाखवावी. आपलं आयुष्य आनंदमय करावं. आपल्या कुटुंबावर त्यांची कृपा सदैव राहो. हीच प्रार्थना. तुमचं समर्थन हवं. व्हिडिओ शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण एकत्र शिकू, जाणू आणि वाढूया. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका.